नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या या भक्तिमय यूट्यूब चॅनलवरती. स्वामी समर्थ म्हणतात, जो मला मनापासून हाक मारतो त्याच्या आयुष्यात मी स्वतः उतरतो. आजचा हा व्हिडिओ फारच विशेष आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या आयुष्यातील नंबर आणि स्वामी समर्थ यांचं अद्भुत नातं. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार घडतात. एकच नंबर पुन्हा पुन्हा दिसतो. घड्याळात तोच वेळ, मोबाईलमध्ये तोच आकडा, स्वप्नात सुद्धा तोच नंबर. आणि तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो, हा निव्वळ योगायोग आहे का? श्री स्वामी समर्थ आपल्याशी काहीतरी सांगत आहेत. स्वामी समर्थ कधीच थेट बोलत नाहीत, ते संकेतातून बोलतात. आणि त्या संकेतांपैकी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे नंबर. आजच्या या दीर्घ, शांत आणि भक्तिपूर्ण संदेशामध्ये आपण जाणून घेणार आहोत नंबर म्हणजे नेमकं काय असतं, नंबरचा आध्यात्मिक अर्थ काय असतो, स्वामी समर्थ नंबरच्या माध्यमातून आपल्याला काय संदेश देतात, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात चालू असलेला नंबर तुमच्यासाठी शुभ आहे की इशारा. तर स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ पाहताना मन शांत ठेवा. मनात कुठलाही प्रश्न असेल तर स्वामींचं नाव घ्या आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण स्वामींचा संदेश अर्धवट ऐकला तर अर्थही अर्धवटच मिळतो. आजचा हा संदेश घाईत ऐकण्यासाठी नाही, तर डोळे मिटून मन लावून स्वामींच्या चरणी बसून ऐकण्यासाठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो धीर धरतो त्याचे कल्याण मी स्वतः करतो. म्हणूनच स्वामी भक्तांनो, या प्रवासात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नंबरच्या रहस्यमय दुनियेत, जिथे भीती नाही, शंका नाही, फक्त विश्वास आहे आणि स्वामी समर्थांची कृपा आहे. आता एक छोटासा क्षण थांबा, डोळे मिटा, मनात स्वामी समर्थांचं स्मरण करा आणि मनाशीच म्हणा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, कारण आजपासून तुमचं आयुष्य बदलणार आहे. नंबरचा स्वामी समर्थ संदेश आता सुरू होत आहे. तुमच्या जीवनात दुःखाचा अंत, संकटांवर विजय, मनशांती आणि स्वामी कृपा प्राप्त करून देणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐका, कारण 9 नंबर म्हणजे पूर्णतेचा अंक आहे आणि जिथे पूर्णता तिथे स्वामी समर्थांची कृपा असते. भक्तांनो, 9 हा अंक फक्त गणिताचा नाही, तो ईश्वरी शक्तीचा प्रतीक आहे. 1 ते 8 हे जीवनाचे टप्पे आहेत, पण 9 म्हणजे कर्माची पूर्तता, प्रारब्धाचा शेवट आणि नवीन जन्माची तयारी. स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा तुझ्या आयुष्यात 9 येतो तेव्हा समज तू शिकायला आला होतास आणि आता मला तुला वर न्यायचं आहे. स्वामी समर्थ हे पूर्ण गुरु, पूर्ण अवतार आणि पूर्ण समाधान देणारे दैवत आहे. 9 ग्रह असोत, 9 द्वारे असोत, 9 प्रकारची भक्ती असो, स्वामी समर्थ सर्वांवर अधिपती आहेत. 9 प्रकारची भक्ती. पहिली भक्ती म्हणजे श्रवण, दुसरी भक्ती म्हणजे कीर्तन, तिसरी भक्ती म्हणजे स्मरण, चौथी भक्ती म्हणजे पादसेवन, पाचवी भक्ती म्हणजे अर्चन, सहावी भक्ती म्हणजे वंदने, तर सातवी भक्ती म्हणजे दास्य, आठवी भक्ती म्हणजे सख्य, नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन. जो भक्त या 9ही मार्गांनी स्वामींना शरण जातो त्याच्या जीवनात कधी अपूर्णता राहत नाही. भक्तांनो, जर तुमच्या जीवनात वारंवार अडचणी येत असतील
प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, मन थकलेलं वाटत असेल, तर हा 9 नंबरचा संदेश लक्षात ठेवा. संकट हे शेवट नाही, संकट म्हणजे पूर्णतेची परीक्षा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी अडचण पाठवतो. एका भक्ताच्या जीवनात 9 वर्ष दुःख होतं. 9 वेळा अपयश आलं, पण 9व्या प्रयत्नात स्वामी समर्थांनी त्याचं जीवन बदललं. कारण स्वामी कधीही अर्धवट कृपा करत नाही. भक्तांनो, आता डोळे बंद करा, मन शांत ठेवा. मनात म्हणा, जय जय रघुवीर समर्थ. 9व्या प्रत्येक जपाबरोबर एक ओझं कमी होते, असं मनात अनुभवा. स्वामी समर्थ सांगतात, प्रारब्ध भोगावं लागतं, पण श्रद्धा असेल तर त्याची धार मी कमी करतो. 9 नंबर सांगतो, जुनी कर्म संपत आहेत, नवीन जीवन सुरू होणार आहे. मी आहे, घाबरू नकोस, वेळ लागेल पण न्याय होईल. तुझं दुःख माझं आहे, श्रद्धा सोडू नकोस. संयम ठेव, अहंकार टाळ, सेवा कर, नामस्मरण कर, पूर्ण शरण ये. भक्तांनो, आजचा हा 9 नंबरचा स्वामी समर्थ संदेश जर मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी समर्थ तुमच्या घरात सुख, शांती आणि जीवनात पूर्णता देव. आजचा हा 9 नंबरचा संदेश हा केवळ ऐकण्यासाठी नाही, तर तो अनुभवण्यासाठी आहे. हा संदेश ऐकताना तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखांचा अंत होईल आणि नव्या प्रकाशाची सुरुवात होईल. भक्तांनो, 1 ते 8 हे संघर्षाचे अंक आहेत, पण 9 म्हणजे समाधानाचा श्वास. स्वामी समर्थ म्हणतात, जे संपतं ते वाईट नसतं, कारण जे संपतं त्याची जागा मी काहीतरी श्रेष्ठ देतो. जर तुमच्या आयुष्यात नाती तुटत असतील, नोकरी व्यवसाय अडखळत असेल, मन सतत अस्वस्थ असेल, तर समजा 9 नंबर चालू आहे आणि स्वामी काम करत आहे. स्वामी समर्थ हे अर्धवट शिकवून देणारे गुरु नाहीत, ते पूर्ण परिवर्तन करणारे गुरु आहेत. जसं 9 हा पूर्ण अंक आहे, तसं स्वामी समर्थ पूर्ण विश्वास आहे, पूर्ण संरक्षण, पूर्ण कृपा देतात. तू फक्त माझा हात धर, पुढचं सगळं मी पाहतो. स्वामी समर्थ. भक्तांनो, जीवनात 9 मोठी दुःखे असतात. पहिलं दुःख म्हणजे भीती, दुसरं दुःख म्हणजे चिंता, तिसरं म्हणजे अपयश, चौथं म्हणजे अपमान, 5वं म्हणजे एकटेपणा, 6वं म्हणजे आर्थिक अडचण, 7वं म्हणजे आरोग्य चिंता, 8वं म्हणजे नात्यांचे ताण आणि 9वं म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. स्वामी समर्थ सांगतात, या 9ही दुःखांवर एकच औषध आहे, माझं नामस्मरण. आता भक्तांनो, मन शांत करा. हळू आवाजात जय जय स्वामी समर्थ 9 वेळा हळूहळू म्हणा. प्रत्येक नामासोबत मन हलकं होते, असं अनुभवा. भक्तांनो, जर एखादं संकट तुमच्या आयुष्यात वारंवार येत असेल, तर ते शिक्षा नाही, तो इशारा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला जाग करतोय, मोडत नाही. 9 वेळा पडणारा माणूस 10व्यांदा उभा राहतो, कारण स्वामी त्याच्या पाठीशी असतात. एका भक्ताने 9 दिवस स्वामींचा जप केला, 9 सोमवार व्रत केलं, 9 वेळा मनातल्या भीती स्वामींना सांगितल्या. 9व्या दिवशी त्याच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. मी तुझ्या जवळच आहे, घाबरू नकोस, वेळ माझी आहे, तुझं दुःख मी पाहत आहे. संयम ठेव, विश्वास सोडू नको, सत्याच्या बाजूने राहा, नामस्मरण कर, पूर्ण शरणी.
भक्तांनो, आजचा हा 9 नंबरचा स्वामी समर्थ संदेश तुमच्या मनाला शांती देईल आणि आयुष्याला नवी सुरुवात देईल. जर हा संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं या पवित्र स्वामी समर्थ संदेशात. आजचा हा संदेश 7 नंबर निवडणाऱ्या भक्तांसाठी आहे. हा अंक केवळ आकडा नाही, हा स्वामींच्या कृपेचा, संयमाचा आणि आत्मिक उन्नतीचा संकेत आहे. डोळे मिटा, मन शांत करा आणि स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, 7 पावले चाललास तर 7 जन्माची पुण्याई जागी होते. 7 हा अंक म्हणजे 7 चक्र, 7 ऋषी, 7 जन्म, 7 वेळा पडून उठण्याची शक्ती. ज्यांनी 7 नंबर निवडला आहे त्यांचा आत्मा खूप जुना आणि अनुभवी आहे. स्वामी सांगतात, तू खूप सहन केलं आहेस, पण आता तुझा काळ बदलणार आहे. स्वामी म्हणतात, मी पाहतो आहे तुझे अश्रू, जे तू कोणालाच दाखवले नाहीस. तुझ्या आयुष्यात विश्वासघात झाला, मनापासून केलेल्या गोष्टी अपूर्ण राहिल्या, लोकांनी गैरसमज केली, पण स्वामी सांगतात, तुझं मौनच तुझी शक्ती आहे. 7 नंबर निवडणारा भक्त कधी हार मानत नाही, तो फक्त योग्य वेळीची वाट पाहतो. स्वामी स्पष्ट सांगतात, आता तुझ्या अडचणींचा शेवट सुरू झाला आहे. जे अडकले आहे, पैसे, नोकरी, आरोग्य, नातेसंबंध, ते हळूहळू सुटायला लागेल. स्वामींचा शब्द आहे, 7 दिवस, 7 आठवडे किंवा 7 महिने तुझ्या आयुष्यात परिवर्तन नक्की होईल. स्वामी म्हणतात, मी उशीर करतो, नकार देत नाही. 7 नंबरचा भक्त लवकर रागावत नाही, पण स्वामी म्हणतात, तू मला रोज हाक मारतोस, पण तुझ्या मनात शंका ठेवतोस. 7 नंबर निवडणाऱ्या भक्ता, स्वामी सांगतात, शंका सोड, श्रद्धा धर. कारण आता मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जे काम अर्धवट राहिलं आहे ते पुन्हा सुरू होईल. जे लोक दूर गेले त्यांची जागा चांगले लोक घेतील. स्वामी म्हणतात, मी तुला दुःख दिलं नाही, मी तुला मजबूत केलं आहे. 7 नंबरचा भक्त एकटाच लढतो, पण कधी वाईट मार्ग निवडत नाही. आता तुझ्या मनात भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, निर्णय स्पष्ट होतील, स्वामींची कृपा आतून काम करायला लागेल. निर्णय स्पष्ट होतील. स्वामी म्हणतात, तुझं कर्म शुद्ध आहे म्हणून उशीर झाला. 7 नंबरचा अर्थ कर्म, संयम, श्रद्धा, विजय. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांच्यावर न्याय होईल आणि ज्यांनी साथ दिली त्यांना आनंद मिळेल. स्वामी सांगतात, तू कमी मागतोस, पण मी तुला पुरेसं देणार आहे. पैसे येतील हळूहळू, पण कायम स्वरूपी. कामात अडकलेले निर्णय सुटतील, घरात शांतता वाढेल. 7 नंबर निवडणारा भक्त कधी उपाशी राहत नाही, कारण स्वामी त्याचा रक्षणकर्ता असतो. स्वामी म्हणतात, तुझ्या शरीरापेक्षा तुझं मन जास्त थकलं आहे. आता झोप सुधारेल, चिंता कमी होईल, मन शांत होईल. फक्त रोज एकच मंत्र म्हण, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, हा संदेश तुला मिळणं योगायोग नाही. 7 नंबर म्हणजे स्वामींनी दिलेला इशारा की तुझं या पवित्र चॅनलवर
आजचा स्वामी समर्थांचा संदेश आहे खास त्यांच्यासाठी ज्यांनी मनापासून श्रद्धेने किंवा नकळत अंक 5 निवडला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू फार काळ एकाच प्रश्नात अडकून राहिलास, पण आता वेळ आली आहे बदलायची. अंक 5 म्हणजे परिवर्तन, उजाड, नवीन दिशा. आणि स्वामी सांगतात, जिथे थांबला होतास तिथेच उत्तर नव्हतं. पुढे चाललास तरच मार्ग दिसणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात अडथळे आली कारण तुला मजबूत करायचं होतं, मोडायचं नव्हतं. ज्या गोष्टींमुळे तू गुजरलास, ज्या लोकांनी तुला सोडून दिलं, ज्या परिस्थितींनी तुला एकटं केलं, त्या सगळ्या तुला स्वतःला ओळखण्यासाठी होतं. अंक 5 करणाऱ्या भक्तांनो, पण स्वामी सांगतात, तुझ्या मनात सतत चिंता आहे, पैशांची, भविष्याची, जबाबदाऱ्यांची. त्या लक्षात ठेव, ही तुझ्या पाठीशी उभा आहे. जर तुमच्या मनाने, डोळ्यांनी किंवा श्रद्धेने आज अंक 5 निवडलं असेल, तर हा संधी थेट तुमच्यासाठी आहे. हा योग काही साधा नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू खूप काही सहन केलं, पण तू कधी तक्रार केली नाही, म्हणूनच मी तुला पाहत येतो. अंक 5 म्हणजे संघर्षातून उगवणारा विजय. आणि स्वामी सांगतात, तुझी परीक्षा आता संपत आला. जे तुटलं ते पुन्हा जोडले जाईल. स्वामी म्हणतात, जे नातं तुटलं ते तुझ्या चुकीमुळे नव्हतं, ते तुला शिकवण्यासाठी होतं. आता नात्यांमध्ये समज वाढेल, गैरसमज दूर होत, मनाला शांतता मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिन्ही वेदना परत उकरू नकोस. म्हणा की भीतीबद्दल संधी काय सांगतात, तू सगळ्यांसमोर मजबूत दिसतोस, पण एकट्यात ते खूप रडतोस. त्यामुळे म्हणतात, भीती बाळगू नकोस, कारण मी तुझ्या सोबत चालतो आहे. अंक 5 निवडणाऱ्या भक्तांनो, तुमच्या आयुष्यात अचानक निर्णय घ्यावी लागते, नवीन वाटा खुल्या होती, जुनं सोडून पुढे जाण्याची वेळ येईल. हेच तुमचं भाग्य बदलणार आहे. आर्थिक स्थिती बदलेल. स्वामी म्हणतात, पैसा कमवतोस, गद्दे टिकत नाही, कारण तू स्वतःला कमी लेखतस. आता कीट उत्पन्न सुरवल, अडकलेली काम पूर्ण होते, कर्ज चिंता कमी होते. फक्त विश्वास ठेव. स्वामींचा खास इशारा, सगळ्यांना सगळं सांगू नकोस, तुझी योजना शांत ठेव, कारण तुझं यश सगळ्यांना पसणार नाही. अंक 5 म्हणजे गुप्त कृपा, जी हळूच काम करते आणि अचानक फळ देते. आरोग्य आणि मनशांती. स्वामी म्हणतात, तू स्वतःकडे दुर्लक्ष केलंस, म्हणून शरीर थकले. आता झोप सुधारे, मन शांत होईल, नकारात्मक विचार कमी येतील. दररोज एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुढे 21 दिवस खूप महत्वाचे आहे. या काळात चिन्ह दिसतील, योग येतील, योग्य निर्णय घ्यायची वेळ येईल. त्यावेळी मागे फिरू नकोस. शेवटचा आशीर्वाद, स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यात आहे हे तू विसरू नकोस, आणि तू माझ्या हृदयात आहेस हे मी विसरणार नाही. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं या पवित्र स्वामी समर्थ भक्ती चॅनलवर. आजचा संदेश आहे 8 नंबर निवडलेल्या भक्तांसाठी. जर तुमच्या मनात स्वामी समर्थांचे नाव येऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर समजून घ्या, स्वामी स्वतः तुम्हाला हाक देत आहे. डोळे बंद करा, मन शांत करा आणि फक्त श्री स्वामी समर्थ असे मनात म्हणा. अंक 8 चे आध्यात्मिक रहस्य. अंक 8 म्हणजे कर्मफळ, न्याय, परीक्षा आणि शेवटी मोठे फळ. दारातला स्वामी म्हणतात, अंक 8 निवडणारा भक्त हा माझ्या कठीण परीक्षेतील गेलेला असतो. तुम्ही खूप सहन केला आहे, तुम्हाला वारंवार वाटलं असे, मी काय चूक, माझ्याच आयुष्यात तितकं दुःख का.
स्वामी हसून सांगतात, जे माझ्या सर्वात जवळ असतात त्यांनाच मी जास्त घडवतो. दुःख, अडचणी आणि संघर्ष. स्वामी म्हणतात, तू अनेक वेळा अपमान सहन केला आहे. विश्वासघात पाहिला, मेहनत करूनही यश मिळालं नाही. लोकांनी तुझी किंमत ओळखली नाही. पण लक्षात ठेव, मी प्रत्येक अश्रू मोजतो आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीशी मी पाळते. त्यानंतर आश्वासनाचा संदेश. स्वामी समर्थ म्हणतात, अंक पाहत निवडणाऱ्या भक्ता, आता तुझा संघर्ष संपत आला आहे. जे अडथळे वर्षानुवर्ष थांबले होते ते आता एक एक करून दूर होतील. अडकलेली काम मार्गी लागते. पैशाची अडचण कमी होईल. मनाला शांतता मिळेल. घरात सकारात्मकता वाढेल. तू फक्त एकच गोष्ट कर, धीर धर आणि माझ्यावर विश्वास ठेव. मला स्वामी समर्थ आहे. स्वामी म्हणतात, तू जे पेरलं आहेस तेच तुला मिळणार. पण योग्य वेळी तू चांगलं केलंस पण तुला वाईट मिळालं. आज हा संदेश पाहण्याआधी एक क्षण थांबा. डोळे बंद करा. 3 वेळा मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर तुमचं मन शांत झालं असेल तर समजून घ्या, स्वामी समर्थ तुमच्याशी बोलायला आले आहेत. आजचा संदेश आहे 8 नंबर निवडलेल्या भक्तांसाठी. आणि हा संदेश योगायोग नाही. तू बाहेर उभा राहतो. स्वामी म्हणतात, अंक 8 हा दुर्बलाचा नाही. हा अंक मी त्या भक्ताला देतो जो तुटूनही उभा राहतो. अंक 8 म्हणजे विलंब, परीक्षा, कर्म आणि शेवटी भव्य विफळ. तुमचं आयुष्य सोपं नव्हतं. लहानपणापासूनच काहीतरी कमी वाटत राहिलं. कधी प्रेमात, कधी नोकरीत, कधी घरात. स्वामी म्हणतात, मी तुला तोडण्यासाठी नाही, हिरवण्यासाठी थांबून ठेवलं होतं. तू अनेक वेळा रडलास पण कोणालाच दाखवलं नाही. तू म्हणालास, मी सगळ्यांसाठी चांगलं केलं पण माझ्या स्वतःला दुःख का? स्वामी उत्तर देतात, कारण तू इतरांपेक्षा वेगळा आहेस. तुझ्या सहनशीलतेला मी पाहिला, तुझ्या संयमाला मी पाहिला आहे आणि तुझ्या मनातल्या प्रश्नांना मी उत्तर तयार करत होतो. अंक 8चा भक्त बहुतेक वेळा एकटा पडतो. गैरसमजांचा बळी स्वतःशीच लढतो. स्वामी म्हणतात, जेव्हा सगळे दूर गेले तेव्हा मी जवळ होतो. तुला वाकलं असेल पण मला सोडलं का? स्वामी हसून सांगतात, मी तुला सोडलं नाही, मी तुला मजबूत करत होतो. स्वामी म्हणतात, अंक 8 म्हणजे कर्माचा हिशोब. तुझं एकही चांगली गेलेलं नाही. जसं बी पेरल्यावर लगेच फळ लागत नाही, तसंच तुझ्या आयुष्यातील चांगुलपणाचं फळ आता होत आहे. तू जे सहन केलंस त्याचं उत्तर तुला मिळेल. अन्यायाचं न्यायात रूपांतर घे आणि तिच्या राहिले आशा दिसे. अजून किती राहिले? स्वामी समर्थ ठामपणे म्हणतात, आता थांबायचं नाही. पुढील काळात अडकलेली कान सुटते. आर्थिक ताण कमी होईल. मनाला स्थैर्य होईल. योग्य लोक तुझ्या आयुष्यात येतील. तू फक्त एक गोष्ट कर, नकारात्मक विचार सोड. स्वामी म्हणतात, अंक 8 निवडणाऱ्या भक्तांनो, माझा हात तुमच्या डोक्यावर आहे. साईडला जे उडवत होतं ते आता शांत होईल. जे मन पोखरत होतं ते आता संपेल. तुझ्या घरात समाधान येईल, हसू परत येईल, मन प्रसन्न राहील. आता माझ्या मागे मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, तू मला विसरनस.
नाहीस म्हणून मी तुला विसरलो पुन्हा नाही. हा व्हिडिओ जर पूर्ण पाहिलास तर समज तुझा काय डोक्यात विश्वास ठेव आणि नियमाचा श्री नाही तुला नाही आठवायचा मग स्वामी समर्थ म्हणतात, आता काही बोलू नकोस, काही मागू नकोस, फक्त माझ्या चरणांशी बस. तू इतका काळ धावत होतास, इतका काळ सहन करत होतास की तुला शांत बसायची सवय सरायनी. आज मी तुला सांगतो, थांब, श्वास घे आणि मला तुझं ओझं दे. जे मागे राहिलं ते विसर. अंक 8. तुझ्या आयुष्यात जे तुटलं ते तिथायलाच हवं होतं. जे गेले ते थांबण्यास पात्र नव्हते आणि जे राहिलं तेच खरं आहे. स्वामी म्हणतो, मी जे काढून घेतलं त्यापेक्षा कितीतरी त्यातील चांगलं तुला देण्यासाठी. मनातील भीती सोड. तिथे मनात अजूनही एक भीती आहे. पुन्हा तसंच झालं तर, पुन्हा फसवणूक झाली तर, पुन्हा दुःख आलं तर. स्वामी हसून सांगतात, आता नाही, कारण आता तू एकटा नाहीस, मी तुझ्या बरोबर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांनी तुला त्रास दिला त्यांना त्यांचं कर्मफळ मिळेल. तू सूड घेऊ नको, तू काही सिद्ध करू नको, फक्त शांत राहा. न्याय माझ्यावर सोड. आजपासून सकाळी उठल्यावर एकच नाव घे, झोपण्याआधी एकच नाव घे, श्री स्वामी समर्थ. तुझं मन हळूहळू शांत होईल, तुझ्या विचारांची दिशा बदलेल आणि तुझ्या आयुष्यात नवे दरवाजे उघडतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या डोक्यावर माझा हात आहे, तुझ्या घरावर माझी कृपा आहे आणि तुझ्या मार्गावर माझं संरक्षण आहे. काही दिवस शांत राहा, चमत्कार आपोआप दिसेल. स्वामी म्हणतात, हा संदेश इथपर्यंत ऐकणं हा योगायोग नाही. जर तू हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलास तर समज स्वामींनी तुझी हाक ऐकली आहे. आता एक छोटंसं काम करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता नंबर निवडला आहे. जो मनात आला तो हा संदेश मनाला भिडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि रोज असेच स्वामी समर्थांची आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. नेहमी लक्षात ठेवा, स्वामी उशीर करतात पण अन्य कधीच करत नाही. धीर ठेवा, विश्वास ठेवा आणि मनात राहा. सेवी सांगतो.